स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्याकडून एक भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। सर, गोरेगाव ते थेट अंधेरीपर्यंत बाईक रॅली काढताय, किती बाईक सवार तुमच्या सोबत आहेत? किती आहे मला माहित नाही, तुम्ही मोजू शकता, पण महत्वाचा विषय असा आहे की आज आमच्या देशाची स्वतंत्रता, जो स्वातंत्र्य आम्हाला मिळाला होता, त्याच्या आज 80वा एक वर्षगाठ आहे, सालगिरा आहे, आणि आज म्हणजे एक महत्वपूर्ण दिवस आहे। यामुळे आम्ही खूप साजरा करतो आणि आमचे जे स्वतंत्र सेनानी होते, ज्यांनी आमच्यासाठी त्यांचं सर्वस्व न्यौछावर केला, यांना आज स्मरण करण्याचा आज दिवस आहे। तो आज आम्ही हातात तिरंगा घेऊन आमचे सगळे जे स्वतंत्र सेनानी होते त्यांना नमन करतो आणि भारतची हा जो स्वतंत्र आहे तो अक्षुण्ण राहिला पाहिजे, हा आमचा संकल्प आहे। ऑफिस पासून रॅली सुरू होते, कुठे कुठे जाणार आहे? आता आम्ही जरा SV रोडवर जाणार आहे। SV रोड पासून बहरामबाग पासून लोखंडवाला मार्केट पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे 4 बंगल्यावर, तिकडे जाऊन त्यांच्या चरणी आम्ही शरणमावणार। आणखीन एक प्रश्न होता की आज मराठी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। 18 तारखेपासून ज्यांना मराठी येणार त्यांच्यावरती कारवाईचे संकेत हे देण्यात आलेले आहेत। काल परवा बोललो होतो मी माननीय मंत्री महोदयाशी की तुम्ही जो एक हा शिवसेनाची भूमिका आहे आणि या भूमिकाप्रमाणे सरकारने एक GR काढला आणि त्यानंतर 2-3 महिन्याची आम्ही वेळ दिला आणि त्या 2-3 महिन्याच्या दरम्यान संपूर्ण मुंबईत जो ऑटो चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता मराठी शिकण्याचा। आता त्यांनी शिकलेला आहे, म्हणजे 1,35,000 ऑटो चालकांनी मराठी बोलण्याची एक जो ट्रेनिंग होती घेतलेला आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे। अजून होऊ शकतो आता की काहीतरी लोक शिकू शकले नाही, त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असेल, ते गावी असेल, नाही तर त्यांच्या ग्रास्पिंग पॉवरमध्ये काहीतरी कमी असेल, तो त्यांना एकदम से धमकी देता की तुमची परवाना आम्ही रद्द करणार, हा थोडा चुकीचा आहे। मी त्यांच्याचं निवेदन केलेलं आहे की तुम्ही हा अभियान चालू ठेवा, जोपर्यंत सगळं शिकत नाही तोपर्यंत मराठी शिकण्याचा कायम पाणी शाळा चालू राहील। हा मुद्दा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं नेतृत्व केलेलं अमराठी किती टक्के शिकलेले आहेत असं वाटतं तुम्हाला? सगळे शिकलेले आहेत, जेवढे अमराठी ऑटोवाले आहेत सगळे शिकलेले आहेत, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। त्यांना आता येणार नाही, त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, तुमची भूमिका आता काय असणार आहे? मी याचा हाच सांगतो ना की कोणाच्या रोजीरोटी छीनण्याचा अधिकार आमच्याकडे नाही आहे। आम्ही शासनमध्ये आहोत, सरकारमध्ये आहोत, तो आमची जबाबदारी आहे लोकांना रोजगार देण्याचा। हा, महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान राहिला पाहिजे आणि सगळ्यांना मराठी बोलायला आला पाहिजे। ज्यांना येत नाही त्यांना आम्ही सुविधा देतो, अजूनपर्यंत काही राहिलेले आहेत त्यांना पण मराठी शिकविण्याचा आम्ही प्रयत्न करणार। कारवाई तर होणार, आज मग काय जर मराठी आली नाही तर परवाना रद्द होण्याचं स्पष्ट संकेत रद्द नाही होईल मला असं वाटतो। मी बोललो मंत्री महोदयाचे की परवाना रद्द करण्याची धमकी देऊ नका, कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचा विषय आहे, त्यांच्या रोजीरोटी आहे। त्यांनी तर स्पष्ट केलं की होणार परवाना, मग आता तुम्ही परत निवेदन देतो, आजच्या नंतर निवेदन देतो, बोलतो। चलो बाबा, चलो। मागणी असेल की थोडा वेळ द्यावा अशी मागणी असेल आणखी? हा, बोललो ना, कालच बोललो मी की थोडा वेळ द्या आणि तो तुमचा जो अभियान आहे चालू करा, दिला पाहिजे। गरीब लोक आहेत, गरीब लोकांवर जरा लक्ष दिलं पाहिजे। संजय निरुपम यांनी खरं तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा मुद्दा हा उचलून धरलेला, त्यानंतर जवळपास 3 ते 3.5 महिन्याची वाढीव मुदत देखील दिली। मात्र आता ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। मात्र आपण बघतोय की संजय निरुपम यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। गोरगरीब जनता आहे, त्यांना अजून थोडा वेळ द्यावा या संदर्भात त्यांनी मंत्र्यांची बोलणं देखील केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।